हॅलो स्टुडंट, वेलकम इन दिस सेशन. आज आपण एक्सरसाइज 6.6 मधला क्वेश्चन नंबर 6 to 10 बघणार आहोत. आतापर्यंत आपण क्वेश्चन नंबर 5 पर्यंत क्वेश्चन्स बघितलेले आहेत की जे न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग, पॉप्युलेशन ग्रोथ, ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया अँड रेडिओ ऍक्टिव्ह डिके यावर डिपेंड आहेत. ओके, आणि ही सगळी एक्सरसाइज जी आहे ती अप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशनवर दिलेली आहे. आता जो 6 क्वेश्चन आहे तो दिलेला आहे आपल्याला. The rate of decay of certain substance is directly proportional to the amount present at that instant. म्हणजे हा डीके म्हटलाय त्यांनी. द रेट ऑफ डीके ऑफ सर्टन सबस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अमाऊंट प्रेझेंट ॲट दॅट इन्स्टंट. एक सबस्टन्स दिला आहे, त्याचा डिकेइंग होत आहे कंटिन्युअसली विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग हा जो रेट ऑफ डिके आहे हा प्रोपोर्शनल टू द काय म्हटलं आहे, अमाऊंट ऑफ दॅट सबस्टन्स. इनिशियली देअर आर 25 ग्राम्स ऑफ सर्टन सबस्टन्स. पहिली कंडिशन दिलेली आहे. पहिली कंडिशन मध्ये म्हणजे काय म्हटलं त्यांनी की जेव्हा टी हा 0 असेल तेव्हा प्रेझेंट अमाऊंट किती दिला, इनिशियल अमाऊंट सबस्टन्सचं 25 ग्राम. अँड 2 hours लॅटर, 2 hours लॅटर म्हणजे 2 तासानंतर इट इज फाउंड दॅट 9 ग्राम आर लेफ्ट. 2 तासानंतर तिथे शिल्लक राहिलेला अमाऊंट किती आहे, 9 ग्राम झाला आहे. म्हणजे इनिशियलला 25 ग्राम होता, डिकेइंग होऊन 2 तासानंतर तो काय झालेला आहे, 9 ग्राम झालेला आहे. फाइंड द अमाऊंट लेफ्ट आफ्टर 1 more hour. 1 तास जास्त म्हणजे 1 तास जास्त, तर पहिला तास किती म्हटलं त्यांनी, 2 तास म्हटलं आहे. मग 1 तास जास्त म्हणजे 2 आणि 1 3, तर 3 तासानंतर तो अमाऊंट किती शिल्लक राहील हे आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, हा आपला क्वेश्चन आहे. पहिले क्वेश्चन समजणं महत्वाचं आहे. आता इथे दिलेलं काय आहे, काय पहिलं सेंटेन्स दिलेलं की द रेट ऑफ डिके ऑफ सर्टन सबस्टन्स इज directly proportional to the amount present at that instant. तर स्टार्टिंगला आपल्याला जे दिलेलं आहे ते आपण सेंटेन्स लिहून घेतलेलं आहे. ओके, म्हणजे याला काय रिलेट करता येईल, जर अमाऊंट आपण x घेतलं त्यालाच लिहिता येते dx अपॉन dt इज प्रोपोर्शनल टू द अमाऊंट आहे, म्हणजे प्रोपोर्शनल टू एक्स. आता प्रोपोर्शनलिटीचं साइन जर काढून टाकलं तर डीएक्स अपॉन डीटी इज इक्वल टू के एक्स. आता टाइम पिरियडनुसार जर पाहिलं, जसजसा टाइम वाढत जाईल तसतसा अमाऊंट जे आहे ते काय होऊन राहिलं, डिक्रीज होऊन राहिलं. म्हणून ते साइन घेताना काय घ्यायचं आहे, निगेटिव्ह साइन घ्यायचं आहे. ओके, तर आपण व्हेरिएबल सेपरेट करू. डीएक्स अपॉन एक्स इज इक्वल टू मायनस के इंटू डीटी. नाव इंटिग्रेटिंग we get integral dx upon x is equal to integral minus k dt. Now integral of dx upon x is log of mod of x is equal to minus k into t plus c. हे आलेलं आहे इक्वेशन नंबर 1, फर्स्ट इक्वेशन आलेलं आहे. आता ते बघा काय म्हटलं आपण, हे रफली सांगते मी तुम्हाला थोडंसं. काय म्हटलंय की इनिशियली देअर आर 25 ग्रॅम ऑफ सर्टन सबस्टन्स. इनिशियली म्हणजे जेव्हा टी काय दिला असेल, 0 आहे, तेव्हा x ची व्हॅल्यू प्रेझेंट अमाऊंट किती आहे, इनिशियल अमाऊंट सबस्टन्सचं 25 ग्राम. देन 2 hours लॅटर, 2 तासानंतर म्हणजे टाइम किती दिलाय तुम्हाला, 2 hours, त्यावेळेस अमाऊंट किती झालेला आहे, 9 ग्राम. नेक्स्ट म्हटलं त्यांनी की फाइंड द अमाऊंट लेफ्ट आफ्टर 1 more hour. म्हणजे 1 more hour, तिथे 2 hours दिले आहेत, 2 hours नंतर 1 hour जे असतं म्हणजे 3 hours. आफ्टर 3 hours आपल्याला अमाऊंट ऑफ सबस्टन्स फाइंड करायचा आहे. तर आपल्याला माहिती आहे अशी 3 कंडिशन पाहत असतो आपण की ज्यामध्ये फर्स्ट कंडिशनवरून आपली सी ची व्हॅल्यू निघते, सेकंड कंडिशनवरून आपण के ची व्हॅल्यू फाइंड करतो, आणि थर्ड कंडिशनवरून आपल्याला जी इथं एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची ती आपली एक्स व्हॅल्यू निघते. मग आता हे आपलं इक्वेशन नंबर फर्स्ट आलेलं आहे. हे जे 3 कंडिशन आहे या 3 कंडिशनचं आपल्याला इथे काय करायचं आहे, यूज करायचं आहे. नाऊ वी यूज फर्स्ट कंडिशन. काय फर्स्ट कंडिशन की व्हेन टी इज इक्वल टू 0 एक्स इज इक्वल टू 25 ग्राम. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स लॉग ऑफ मॉड ऑफ 25 इज इक्वल टू टी ची व्हॅल्यू 0 आहे, ही पूर्ण टर्म 0 होईल, प्लस सी. म्हणजे सी ची व्हॅल्यू काय आली, सी इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड ऑफ 25. झालं इक्वेशन नंबर सेकंड. नाउ अप्लाय सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन कोणती आहे आपली की व्हेन टी इज इक्वल टू 2 hours एक्स इज इक्वल टू काय घ्यायचं आहे, 9 ग्राम. देअरफॉर सबस्टिट्यूट करा इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यू की लॉग ऑफ मॉड ऑफ 9 इज इक्वल टू टी ची व्हॅल्यू किती दिली आहे, इथं 2 दिली आहे, मग मायनस के इंटू 2 म्हणजे लिहिता येते मायनस 2k प्लस सी ची व्हॅल्यू काढली आपण, ती आहे लॉग ऑफ मॉड ऑफ 25.
ओके. आता -2k या साईडने शिफ्ट करत होते +2k. हा लॉग मॉड ऑफ 25 आहे, हा प्लस लॉग ऑफ 9 इकडे शिफ्ट केला तर मायनस लॉग ऑफ मॉड ऑफ 9 होईल. 2k इज इक्वल टू लॉग इक्वेट जर केला मायनस मध्ये आहे तर याला डिवायडेशन मध्ये लिहिता येते लॉग ऑफ 25/9. तर देअरफॉर k इज इक्वल टू 1/2 लॉग ऑफ मॉड ऑफ 25/9. हे झाली आपली k ची व्हॅल्यू. दिस अवर इक्वेशन नंबर 3. ओके. म्हणजे काय केलं आपण, जी गिव्हन कंडिशन दिली आहे तर गिव्हन कंडिशनवर आपण dx/dt प्रोपोर्शनल टू x दिलाय. प्रोपोर्शनलिटी साइन जर काढलं तर तिथं -kx घेतलाय. मायनस का घेतला आहे, कारण अमाऊंट जे आहे टाइम पिरियड नुसार अमाऊंट सबस्टन्सचं डिक्रीज होत आहे. त्यासाठी आपण इथं मायनस साइन घेतलेला आहे. ओके. मग आपल्याजवळ जे एक्झाम्पल दिलं आपल्याला त्याच्या कंडिशन्स आपण त्याच्यावरून ह्या 3 कंडिशन्स घेतल्या आहेत. एक म्हणजे इनिशियल कंडिशन मध्ये तुम्हाला अमाऊंट किती दिला आहे 25 ग्रॅम. ऍट दॅट टाइम टी काय घेतला आहे 0. त्याहून आपण सी ची व्हॅल्यू काढली. सेकंड, टाइम पिरियड जेव्हा 2 आवर्स दिलेला आहे तेव्हा एक्सची व्हॅल्यू किती दिली आहे 9 ग्रॅम. म्हणजे तेव्हा 2 तासानंतर तो जो सबस्टन्स आहे हा डिकेइंग होऊन 9 ग्रॅम राहिलेला आहे. आणि आफ्टर 1 मोर आवर्स म्हटलंय म्हणजे 2 तासानंतर 1 तास जास्त म्हणजे 3 तास. तर 3 तासानंतर तो ऑब्जेक्ट किती प्रमाणात डिके झाला ते आपल्याला फाइंड करायचं आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर 2 कंडिशन आपण यूज केलेले आहेत. आता आपल्याला थर्ड कंडिशन यूज करायची आहे. थर्ड कंडिशन कोणती आहे की व्हेन t इज इक्वल टू 3 आवर्स x इक्वल टू व्हॉट. ओके. थर्ड कंडिशन व्हेन t इज इक्वल टू 3 आवर्स x इज इक्वल टू काय करायचं आपल्याला फाइंड करायचंय. ओके. मग आता पहा फर्स्ट इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुट केली तर लॉग ऑफ मॉड ऑफ x इज इक्वल टू k ची व्हॅल्यू आलेली आहे आपल्याजवळ 1/2 लॉग ऑफ मॉड ऑफ 25/9. पण इक्वेशन मध्ये -kt असते म्हणून इथं साइन घेताना काय केलं -k इंटू टी. इंटू टी ची व्हॅल्यू दिली आहे 3 प्लस c आहे. c ची व्हॅल्यू आपल्याजवळ लॉग ऑफ मॉड ऑफ 25. ओके. मग इज इक्वल टू हा 3 मी फ्रंट लाईनला काय येते -3/2 लॉग ऑफ मॉड ऑफ 25/9 प्लस लॉग ऑफ मॉड ऑफ 25. ओके. आता याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर सॉल्व्ह करायचं तर काय करणार आहे आपण, प्लस लॉग ऑफ 25 ला फ्रंट साईडनं जर लिहिलं तर लॉग ऑफ मॉड ऑफ 25 मायनस हा जो 3/2 आहे हा आपल्याला पॉवर फॉर्म मध्ये लिहायचा आहे. म्हणजेच काय येणार 25/9 रेज टू पॉवर 3/2. लॉगला जर इक्वेट केलं तर हा येते लॉग ऑफ 25/25/9 रेज टू पॉवर 3/2. ओके. आता याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर आता हा जो लॉग आहे लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स इज इक्वल टू दिसाल ना, मग एक्स इज इक्वल टू काय येणार 25/25/9 टू द पॉवर 3/2. आता हा जो पॉवर 3/2 आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. 1/2 पॉवर आहे 3 म्हणजे क्यूब घेऊ आपण. 25/9 रेज टू पॉवर 1/2 म्हणजे याचं रूट घ्यायचं आहे आणि त्याचा काय करायचं आपल्याला क्यूब घ्यायचा आहे. मग पहिले आपण रूट घेऊ. 25/25चं रूट येते 5, 9चं येते 3 होल क्यूब येणार. म्हणजेच इथे येईल हा 25/125/27. ओके. हा 27 ला वरती शिफ्ट केलं तर 25 इंटू 27/125. मग 25 5 जार 125 म्हणजे येते 27/5. तर यालाच फ्रॅक्शन मध्ये दिलेलं आहे, याला डेसिमल मध्ये दिलेलं आहे ते 5.4 ग्राम. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली 5.4 ग्राम. क्वेश्चन काय विचारला होता की अमाऊंट लेफ्ट आफ्टर 1 मोर आवर्स. फाइंड द अमाऊंट लेफ्ट आफ्टर 1 मोर आवर्स. वर्ड प्रॉब्लेम आहे म्हणून आन्सर वर्ड मध्ये लिहायचं की देअरफॉर द अमाऊंट लेफ्ट आफ्टर 1 मोर आवर इज 5.4 ग्राम. ओके. अशा प्रकारे आपलं हे एक्झाम्पल 6 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व्ह झालेलं आहे. आता अशाच प्रकारे एक्झाम्पल नंबर 7 दिलेलं आहे. 7 नंबरचा क्वेश्चन आहे आपला. आता हा पॉप्युलेशनशी रिलेटेड आहे. पॉप्युलेशनवरचे आपण बरेचसे एक्झाम्पल सॉल्व्ह केले आहे, त्यामुळे ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायला इझी जातात. क्वेश्चन आहे आपला, फाइंड द पॉप्युलेशन ऑफ सिटी ऍट एनी टाइम टी गिवन दॅट द रेट ऑफ इन्क्रीज ऑफ पॉप्युलेशन इज प्रोपोर्शनल टू द पॉप्युलेशन ऍट दॅट इन्स्टंट अँड दॅट इन अ पिरियड of 40 years, the population increased from 30,000 to 40,000.
क्वेश्चन कसं दिलेला आहे की पॉप्युलेशन ऑफ सिटी ॲट एनी टाइम टी गिवन दॅट पॉप्युलेशन ऑफ सिटी ॲट एनी टाइम टी आपल्याला फाइंड करायचं आहे. गिवन काय आहे द रेट ऑफ इन्क्रीज ऑफ पॉप्युलेशन इज प्रोपोर्शनल टू द पॉप्युलेशन ॲट दॅट इन्स्टंट. तर पहिले आपण ते सेंटेन्स लिहून घेऊ. काय दिले आपल्याला की द रेट ऑफ इन्क्रीज ऑफ पॉप्युलेशन is proportional to the population at that instant. ओके, म्हणजे याला लिहिता येते आपल्याला की dp अपॉन dt इज प्रपोर्शनल टू p. हे आपल्याला गिवन दिलेलं आहे. मग याला जर सॉल्व्ह केलं काय येईल की dp अपॉन dt इज इक्वल टू k इंटू p. आता तिथं k घेताना काय घ्यायला लागेल आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायला लागेल कारण पॉप्युलेशन काय होत आहे इन्क्रीज होत आहे. व्हेरिएबल सेपरेट करा. डीपी अपॉन पी इज इक्वल टू के इंटू डीटी सेपरेट झाले. नाव आता इंटिग्रेशन घ्यायचं. इंटिग्रल घेतल्यानंतर काय येईल इंटिग्रल डीपी अपॉन पी इज इक्वल टू इंटिग्रल के इंटू डीटी. ते इंटिग्रेशन येते लॉग ऑफ मॉड ऑफ पी इज इक्वल टू के इंटू टी प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. हे झालं आपलं इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके, म्हणजे आपण जसे पॉप्युलेशन ग्रोथचे एक्झाम्पल पाहिले त्यामध्ये जसं आपण पहिले सॉल्व्ह करतो आपण तशाच प्रकारे इथं सॉल्व्ह केलेलं आहे. आता बघा आपल्याला दिलेलं काय कंडिशन कोणकोणत्या दिल्या आहेत. काय म्हटलं इथं इन अ पिरियड ऑफ 40 इयर्स द पॉप्युलेशन इन्क्रीज फ्रॉम 30,000 टू 40,000. म्हणजे 40 इयर्समध्ये म्हणजे 40 वर्षामध्ये जे पॉप्युलेशन आहे ते 30,000 वरून काय झालेलं आहे 40,000 झालं आहे. ओके, म्हणजे इनिशियल कंडिशनमध्ये पॉप्युलेशन किती होतं 30,000. मग इनिशियल कंडिशनमध्ये जेव्हा पॉप्युलेशन 30,000 होतं त्यावेळेस मग आपल्याला टाइम घेताना काय घ्यायला लागेल 0 इयर. ओके, टी जेव्हा 0 आहे तेव्हा पॉप्युलेशन किती आहे 30,000. आणि 40 वर्षानंतर म्हणजे जेव्हा टी इज इक्वल टू काय दिलं तुम्हाला 40 इयर्स दिलं आहे त्यावेळेस पॉप्युलेशन किती होतं 40,000 होतं. क्वेश्चन आहे फाइंड द पॉप्युलेशन ऑफ सिटी ॲट एनी टाइम टी. टीवर तुम्हाला पॉप्युलेशन फाइंड करायचं आहे की जेव्हा टाइम टी असेल त्यावेळेस तुमचं पॉप्युलेशन किती येईल हे आपल्याला फाइंड करायचं आहे. म्हणजे पीची व्हॅल्यू हे टीच्या टर्म्समध्ये आपल्याला मिळेल. ओके, मग आता इथं आपण काय करू फर्स्ट कंडिशन यूज करू. फर्स्ट कंडिशन काय दिले तुम्हाला की व्हेन टी इज इक्वल टू 0 पी इज इक्वल टू 30,000. इक्वेशन 1 becomes की log of mod of 30,000 इज इक्वल टू टी 0 आहे 0 इंटू के 0 दॅट इज इक्वल टू सी. म्हणजे सी ची व्हॅल्यू काय आली आपली की सी इज इक्वल टू log of mod of 30,000. दिस इज अवर इक्वेशन नंबर सेकंड. नाउ अप्लाय सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन आहे व्हेन टी इज इक्वल टू 40 इयर्स पी इज इक्वल टू पॉप्युलेशन दिलं आहे 40,000. Then equation 1 becomes log of mod of 40,000 is equal to k into t. t ची व्हॅल्यू 40 आहे 40 into k that is 40k plus c आहे. c ची व्हॅल्यू काढली आपण log of mod of 30,000. ओके, मग यालाच रिलेट करता येते की 40k is equal to log of mod of this is 40,000 या टर्मला या साईडने शिफ्ट करा मायनस log of mod of 30,000. लॉग कंबाईन केला तर 40k इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड ऑफ सबट्रॅक्शन आहे त्याला डिवायडेशनच्या फॉर्ममध्ये लिहिता येते. ओके, मग आता हे 40k इज इक्वल टू लॉग ऑफ 40,000 अपॉन 30,000 आलेलं आहे तर यालाच लिहिता येतं k इज इक्वल टू 40 होतं तर 1 अपॉन 40 लॉग ऑफ काय येणार आहे ते 4/3. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 3. इथे काढली आपण k ची व्हॅल्यू. आता आपल्याला काय म्हटलं आहे फॉर एनी टाइम टी वर पॉप्युलेशन पी फाइंड करायचं आहे. आता इथे काय करायचं आहे आपल्याला टी ची व्हॅल्यू आपल्याला इथं तीच ठेवावं लागेल. मग आपलं इक्वेशन 1 काय दिलेलं आहे की लॉग ऑफ मॉड ऑफ पी इज इक्वल टू के इंटू टी. के ची व्हॅल्यू काढली आपण 1 अपॉन 40 लॉग ऑफ 4/3 इंटू टी आणि प्लस सी आहे. सी आहे आपल्याजवळ लॉग ऑफ 30,000 लॉग ऑफ मॉड ऑफ 30,000. ओके, तर यालाच काय लिहिता येते हे झालं टी अपॉन 40 इंटू लॉग ऑफ 4/3 प्लस लॉग ऑफ 30,000. मग आता इथे व्हॅल्यू पुट केल्यानंतर हा जो आहे यालाच लिहिता येते की लॉग ऑफ 4/3 हा लॉगची प्रॉपर्टी यूज केली तर टू द पॉवर होईल t/40 आणि प्लस
लॉग 30,000. लॉग कंबाईन करू आपण की लॉग ऑफ 4/3 raised to power t/40 into 30,000. ओके, तर हे जे लॉग p इज इक्वल टू दिस आहे, तर लॉग जर इक्वेट केले तर p इज इक्वल टू काय व्हॅल्यू आली 30,000 इंटू 4/3 टू द पॉवर t/40. ओके, हे आपलं आन्सर आलं आहे. क्वेश्चन काय होतं आपल्याला, फाइंड द पॉप्युलेशन ऑफ सिटी ॲट एनी टाइम t. मग खाली आन्सर लिहायचे की देअरफॉर द पॉप्युलेशन ऑफ सिटी ॲट एनी टाइम t is 30,000 इंटू 4/3 टू द पॉवर t/40. कारण इथे जसजशी तुम्ही टी ची व्हॅल्यू पुट कराल, समजा ज्या वर्षानंतर किंवा ज्या टाइम पिरियड नंतर जितक्या वर्षानंतर तुम्हाला पॉप्युलेशन फाइंड करायचं आहे, तर यामध्ये टी ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपलं पॉप्युलेशनची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करता येते. ओके, म्हणजे अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 7 आपण सॉल्व्ह केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 आहे आपला, अ बॉडी कूल्स अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ. न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग वरचं एक्झाम्पल दिलं आहे. अ बॉडी कूल्स अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ फ्रॉम 100 डिग्री सेल्सिअस टू 60 डिग्री सेल्सिअस इन 20 मिनिट्स. 20 मिनिटात एक बॉडी 100 डिग्रीवरून 60 डिग्रीवर येते, म्हणजे एवढी कूल होते. द टेम्परेचर ऑफ सराउंडिंग बिंग 20 डिग्री सेल्सिअस. सराउंडिंग टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस दिलं आहे. हाऊ लॉंग विल इट टेक टू कूल डाऊन द 30 डिग्री सेल्सिअस. तर 30 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर होण्यासाठी त्याला किती वेळ लागेल हे आपल्याला फाइंड करायचं आहे. आता इथं सराउंडिंग बिंग 20 डिग्री सेल्सिअस म्हटलं ना, टेम्परेचर ऑफ सराउंडिंग, तर टेम्परेचर ऑफ सराउंडिंग आपण θ0 घेत असतो, कारण इथं आपल्याला काय करायचं आहे, न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग आहे. ओके, मग आपण सरळ सरळ लिहू की अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग काय दिलेलं असते, dθ/dt इज प्रोपोर्शनल टू θ मायनस θ0. मग यालाच रिलेट करता येते की dθ/dt इज इक्वल टू k इंटू θ मायनस θ0. टेम्परेचर डिक्रीज होत आहे म्हणून घेताना इथं मायनस के घ्यायला लागेल. आता इथं सराउंडिंग टेम्परेचर किती दिलं आपल्याला 20 डिग्री सेल्सिअस, म्हणजे θ0 काय ठेवायचं आपल्याला dθ/dt इज इक्वल टू मायनस के इंटू θ मायनस 20. ओके, व्हेरिएबल सेपरेट करा. dθ/θ मायनस 20 इज इक्वल टू मायनस के इंटू dt. झाले. नाव इंटिग्रेट. इंटिग्रल dθ/θ मायनस 20 इज इक्वल टू इंटिग्रल मायनस के dt. इंटिग्रेशन घेतलं काय येतं, लॉग ऑफ मॉड ऑफ θ मायनस 20 इज इक्वल टू मायनस के इंटू टी प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. धिस अवर इक्वेशन नंबर 1. आता इथे बघा, कुठल्या तीन प्रॉपर्टी यायला पाहिजे प्रत्येकाच्या मध्ये. फर्स्ट प्रॉपर्टी काय म्हटलं आहे की टेम्परेचर जे बॉडी कूल्स होत आहे किती 100 डिग्री सेल्सिअस वरून 60 डिग्री सेल्सिअस मध्ये इन 20 मिनिट्स. म्हणजे इनिशियल टेम्परेचर किती असेल त्या बॉडीचं 100 डिग्री सेल्सिअस. ऍट दॅट टाइम टी विल बी 0. टाइम टी कसा असेल 0, म्हणजे टी इज इक्वल टू जेव्हा 0 आहे तेव्हा थिटा किती असेल 100 डिग्री. नंतर तो 100 डिग्रीवरून 60 डिग्रीवर आलाय आफ्टर 20 मिनिट्स, म्हणजे टी इज इक्वल टू काय घ्यायला लागेल 20 मिनिट्स जर घेतलं तर थिटा इज इक्वल टू काय येणार आहे 60 डिग्री येणार आहे. ओके, नंतर काय क्वेश्चन विचारला आहे की हाऊ लॉंग विल इट टेक टू कूल डाऊन टू 30 डिग्री. मग टाइम किती असेल जेव्हा थिटा किती राहणार तुमचं 30 डिग्री. ओके, म्हणजे आता काय होईल, टाइम पिरियड जसं आपण इन्क्रीज करत जाऊ तसं टेम्परेचर काय होईल इथं डिक्रीज होत जाईल. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या 3 कंडिशन यूज करून टाइम टी ची व्हॅल्यू काढायची आहे. नो अप्लाय द फर्स्ट कंडिशन. फर्स्ट कंडिशन कोणती आपली की व्हेन टी इज इक्वल टू 0 थिटा इज इक्वल टू 100 डिग्री सेल्सिअस. देअरफॉर लॉग ऑफ मॉड ऑफ थिटाची व्हॅल्यू किती आहे 100 मायनस 20 इज इक्वल टू टी ची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे पूर्ण 0 होते प्लस सी. मग सी इज इक्वल टू काय आलं लॉग ऑफ मॉड ऑफ 80. दिस अवर इक्वेशन नंबर 6. नो अप्लाय सेकंड कंडिशन. व्हेन टी इज इक्वल टू 20 मिनिट्स थिटा इज इक्वल टू 60 डिग्री. ओके, देन लॉग ऑफ मॉड ऑफ 60 मायनस 20 इज इक्वल टू मायनस के इंटू टी 20 आहे म्हणजे मायनस 20 के प्लस सी आहे. सी ची व्हॅल्यू आहे लॉग ऑफ मॉड ऑफ 80. आता यालाच लिहिता येतं की लॉग ऑफ मॉड ऑफ 40 इज इक्वल टू मायनस 20 के प्लस लॉग ऑफ मॉड ऑफ 80. हा मायनस 20 के या साईडने शिफ्ट करा. 20 के इज इक्वल टू हा इकडे लॉग ऑफ मॉड ऑफ 80 आहे
आणि प्लस हा इकडे गेला तर होते मायनस लॉग ऑफ मॉड ऑफ 40. म्हणजे 20k इज इक्वल टू लॉग जर इक्वेट केला तर 80/40 म्हणजे 20k इज इक्वल टू काय येतं लॉग ऑफ 2 येऊन राहिलं. तर k ची व्हॅल्यू आहे आपली 1/20 लॉग ऑफ 2. हिस्सावर इक्वेशन नंबर 3 हे आली आपली आहे k ची व्हॅल्यू. ओके, आता काय करायचं आपल्याला थर्ड कंडिशन यूज करायची आहे आणि थर्ड कंडिशनचा यूज करून आपल्याला थिटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता थर्ड कंडिशन कोणती आहे की व्हेन थिटा इज इक्वल टू 30 डिग्री टी इज इक्वल टू व्हॉट टी आपल्याला फाइंड करायचं आहे. चला बघा करा व्हॅल्यू पुट. लॉग ऑफ मॉड ऑफ 30 मायनस 20 इज इक्वल टू मायनस के ची व्हॅल्यू आहे 1/20 लॉग ऑफ 2 इंटू टी प्लस लॉग ऑफ मॉड ऑफ 80. ओके, ही व्हॅल्यू आपण पुट केल्या सगळ्या. आता ह्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर इथे लिहिता येतं लॉग ऑफ मॉड ऑफ 30 मायनस 20 10 येते इज इक्वल टू हा टी मी समोर घेते मायनस t/20 इंटू लॉग ऑफ 2 प्लस लॉग ऑफ मॉड ऑफ 80. ही जी निगेटिव्ह टर्म आहे याला मी इकडे शिफ्ट करते t/20 इंटू लॉग ऑफ 2 इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड ऑफ 80 मायनस लॉग ऑफ मॉड ऑफ 10. त्यालाच लिहिता येतं आपल्याला की लॉग ऑफ 80/10 दॅट इज इक्वल टू लॉग ऑफ 8. इकडे साईडने टर्म आहे t/20 इंटू लॉग ऑफ 2. ओके, मग t/20 इज इक्वल टू हा लॉग 8 आहे आणि लॉग ऑफ 2 ला या साईडनं देते अपॉन मध्ये लिहिता येते लॉग ऑफ 2 आणि t इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन केले तर 20 इंटू लॉग ऑफ या 8 ला पॉवर फॉर्म मध्ये लिहिता येते म्हणजे 2 क्यूब. 8 हा 2 चा क्यूब आहे तर 2 क्यूब इंटू काय येणार लॉग 2 दॅट इज इक्वल टू 20. लॉगची प्रॉपर्टी यूज केली तर हा 3 आपल्याला समोर लिहिता येते 3 इंटू लॉग 2 अपॉन लॉग 2. दिस लॉग 2 विल गेट कॅन्सल तर 20 इंटू 3 ते येते 60 म्हणजे t इज इक्वल टू काय आलं 60 मिनिट्स. ओके, क्वेश्चन काय विचारलेलं आपल्याला की हाऊ लॉंग विल इट टेक टू कूल डाऊन द 30 डिग्री सेल्सिअस. सरळ लिहिता येईल की इट टेक्स 60 मिनिट्स टू कूल डाऊन टू 30 डिग्री सेल्सिअस. म्हणजे अशा प्रकारे हे एक्झाम्पल नंबर 8 सॉल्व्ह करतायत. ओके, हे रफ काही पार्ट आपण रफली लिहितो आपल्यासाठी तर तो रफ पार्ट रफ साईडनच लिहायचा, तो याच्यामध्ये मेन्शन करायचा नाही. आता नेक्स्ट जे एक्झाम्पल दिलं आहे 9th नंबरचं ते थोडं वेगळ्या पॅटर्नचं आहे. आता वेगळ्या पॅटर्नचं म्हणजे कसं तर त्यामध्ये जसं आपण आतापर्यंत डायरेक्ट प्रॉपर्टी यूज करून राहिलो तो रेडिओ ऍक्टिव्ह डिके, ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन, त्याच्यानंतर न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग. 9th मध्ये थोडासा वेगळ्या पॅटर्न एक्झाम्पल विचारलेला आहे. काय म्हटलंय बघा, काय दिलं आहे अ राईट सर्क्युलर कोन हॅज हाईट 9 सेंटीमीटर. एक सर्क्युलर राईट सर्क्युलर कोन आहे म्हणजे आपला आईस्क्रीम कोन असते तशा टाईपनं. हॅज हाईट 9 सेंटीमीटर अँड रेडियस ऑफ बेस 5 सेंटीमीटर. इट इज इन्व्हर्टेड अँड वॉटर इज poured into it. If at any instant the water level rises at the rate of pi/a centimeter per second, where a is the area of water surface at that instant, show that vessel fills up in 75 seconds. काय दिलं आहे एक राईट सर्क्युलर कोन आहे म्हणजे आईस्क्रीमचा कोन असते त्या टाईपनं त्याची हाईट आणि रेडियस आपल्याला दिलेली आहे. त्यांनी काय म्हटलंय तो कोन जर इन्व्हर्ट केला आणि त्याच्यामध्ये जर पाणी टाकलं तर वॉटरची लेवल काय होते, वॉटर लेवल त्याच्यामध्ये राईज होत जाईल ऍट द रेट ऑफ pi/a सेंटीमीटर पर सेकंड. आता व्हेअर ए इज द एरिया ऑफ वॉटर सरफेस दिलाय तुम्हाला. ओके, शो काय करायचं आहे की व्हेसल फुल्स अप इन 75 सेकंद. 75 सेकंद मध्ये ते जे कोन आहे तो पूर्णपणे पाण्यानं भरते हे आपल्याला शो करायचं आहे. म्हणजे तर पहा आपण पहिले फिगर काढू. हा एक कोन दिलेला आहे. ओके, राईट सर्क्युलर कोन आहे ही त्याची हाईट आहे. हाईट किती दिली आहे आपल्याला 9 सेंटीमीटर. याची रेडियस किती दिलेला आहे 5 सेंटीमीटर. मग त्याच्यामध्ये आपण काही प्रमाणात पाणी टाकू. एवढं जर पाणी टाकलं तर पहिलं इथपर्यंत येईल पहिली. परत जर पाणी टाकलं तर लेवल काय होत जाईल ते वाढत जाईल. मग जसजशी लेवल वाढत जाईल तसतशी हाईट आणि रेडियस सुद्धा काय होत जाणार आहे वॉटर लेवलची कमी जास्त होत राहणार आहे, चेंज होणार आहे ना.
मग आता इथं काय करणार आहे आपण, तर आता इथं आपण सगळ्यात पहिले दिलेलं काय आहे, आपल्याला स्टार्टिंगला दिलेलं आहे की एच इज इक्वल टू हाईट दिली आहे 9 सेंटीमीटर, ओके, आर दिलेली आहे 5 सेंटीमीटर. आता आपल्याला हा कोन दिलेला आहे, आता कोनमध्ये पाणी किती बसेल, तर त्या कोनच्या व्हॉल्यूम एवढं. तर आपल्याला हे माहित आहे की व्हॉल्यूम ऑफ कोन इज गिवन बाय, किती आहे व्हॉल्यूम ऑफ कोनचा फॉर्म्युला, व्ही इज इक्वल टू 1/3 पाय आर स्क्वेअर एच. यावरून आपण पहिले व्हॉल्यूम काढू. ओके, नाउ पुट डाऊन द व्हॅल्यू 1/3 पाय, आरची व्हॅल्यू 5 आहे, 5 स्क्वेअर इंटू 9. दिस 3 3 जार 9. 5चा स्क्वेअर येतो 25. 25 इंटू 3 75 पाय. हे आलं व्हॉल्यूम. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. ओके, पुढे काय म्हटलं आहे, द रेट ऑफ चेंज वॉटर लेवलमध्ये, वॉटर लेवल चेंज होते म्हणजे त्याची काय होऊन राहिली, हाईट चेंज होऊन राहिली. तर चेंज ऑफ हाईट किती दिलाय तुम्हाला, π/a सेंटीमीटर पर सेकंद. मग आपण इथं काय लिहिणार की द रेट ऑफ चेंज ऑफ हाईट इज इक्वल टू दिलाय तुम्हाला π/a. रेट ऑफ चेंज ऑफ हाईट π/a दिलाय, म्हणजे जसं टाइम चेंज होईल तशी हाईट चेंज होईल ना. मला यालाच लिहिता येते की dh/dt इज इक्वल टू π/a. तर आता dh/dt इज इक्वल टू पाय, हा ए म्हणजे काय करायचं आहे. मग आता इथं एरिया म्हणजे कोणाचा एरिया पकडायला गेल्या, वॉटर लेवलचा. मग इथं पार्ट कोणता आहे, तो आपला सर्कल. आणि एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय असते आपल्याजवळ, पाय आर स्क्वेअर. तोच ठेवला आपण इथं. पाय पाय विल गेट कॅन्सल, म्हणजेच dh/dt इज इक्वल टू काय आलेलं आहे, 1/r स्क्वेअर आलाय. मग आता आरची व्हॅल्यू काय करायची, कशी काढायची, तर आपल्याजवळ एक कंडिशन आहे, एच इज इक्वल आणि आरची व्हॅल्यू माहिती दिली आपल्याला. तर आपल्याला एक रेशो काढू आपण की सिन्स, तो व्हॅल्यू इथं पुट करू की सिन्स r/h इज इक्वल टू किती येते, 5/9. r 5 आहे, h 9 आहे. दिस इम्प्लाय r इज इक्वल टू 5/9h. हीच व्हॅल्यू आपल्याला इथं पुट करायची आहे की 1/5/9h होल ब्रॅकेट स्क्वेअर. मीन्स dh/dt इज इक्वल टू, इथे तर 25h स्क्वेअर, 9चा स्क्वेअर 81 होते, त्याला वरती शिफ्ट करू. ओके, मग आता इथं हे झाली व्हॅल्यू काढली, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 25h स्क्वेअर dh इज इक्वल टू 81 dt येऊन राहिलं. नाव इंटिग्रेटिंग, याला इंटिग्रेट जर केलं, इंटिग्रेटिंग केल्यानंतर काय येणार, 25h स्क्वेअरचे इंटिग्रेशन येणार h³ इज इक्वल टू 81t प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट घेऊ आपण c1. तर यावरून हे झालं आपलं एक इक्वेशन. तर आपण पहिल्याला सिम्प्लिफाय करू की h³ इज इक्वल टू काय येणार आहे, 81 इंटू 3/25t प्लस 3/25 c1. सॉल्व करता येते याला. काय लिहिता येणार की h³ इज इक्वल टू 343/25t प्लस हा जो कॉन्स्टंट आहे याला कॉन्स्टंट सी घेऊ, व्हेअर c1 इज इक्वल टू, व्हेअर c इज इक्वल टू 3/25 c1. हे c ची व्हॅल्यू आली. ओके, मग आता इथे हे झालं आपलं इक्वेशन आहे, हे फर्स्ट झालं होतं ना, दिस अवर इक्वेशन नंबर 2. मग आता इथे काय करायचं आहे की जेव्हा टी जर 0 असेल, टी जर 0 आहे तर एच पण काय येणार आहे, 0च राहणार आहे इनिशियल कंडिशनला. मग ही व्हॅल्यू जर याच्यामध्ये पुट केली तर h³ 0 आहे, म्हणजे 0 इज इक्वल टू काय येणार आहे, टी ची व्हॅल्यू 0 आहे प्लस सी, म्हणजे सी ची व्हॅल्यू काय आली आपली 0. मग आता सी ची व्हॅल्यू 0 आली तर देअरफॉर इक्वेशन 2 इम्प्लाय, इक्वेशन 2 काय बनेल आपलं, h³ इज इक्वल टू 243/25t. ओके, कारण सी ची व्हॅल्यू 0 आली. आता एच ची व्हॅल्यू आपल्याजवळ आहे, काय एच ची व्हॅल्यू 9, ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करू आपण. मग काय येणार, 9³ इज इक्वल टू 243/25 इंटू टी. कारण आपल्याला टी ची व्हॅल्यू फाइंड करायची ना, तर या इक्वेशनमध्ये डायरेक्ट आपण 9 ची व्हॅल्यू म्हणजे एच ची व्हॅल्यू पुट केली. तर आता टी इज इक्वल टू हे येणार आहे 9³ इंटू 25/243. तर टी इज इक्वल टू 81 इंटू 9, 9³ आहे ना, 9चा स्क्वेअर 81 येते इंटू 9 इंटू 25/243. तर 81 3 जार 243 होते, 3 3 जार 9 होतं. तर टी इज इक्वल टू 25 3 जार 75 काय येणार सेकंड्स. म्हणजे जो ऑब्जेक्ट आहे
तो काय होऊन राहिला, तो कोण फिल्स होऊन राहिला कशामध्ये 75 सेकंदमध्ये. हेन्स शो दॅट, हेन्स प्रूव्ड. कारण आपल्या इथं शो दॅटचा क्वेश्चन आला ना, काय म्हटलं त्यांनी की हे शो करा की व्हेसल फिल्स होते इन 75 सेकंद. अशा प्रकारे आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं. थँक्यू.